ही आहे गौरव मुडेकर यांची खास मस्टँग, ज्यावर फक्त कोल्हापूरचा अभिमान नाही तर कोल्हापूरच्या लोकांची प्रेमळ अशी नावं कोरलेली आहेत. कोल्हापूरचा रंकाळा, पन्हाळा, भव्य महालक्ष्मी मंदिर आणि आता ही लाल मस्टँग, ज्यावर लिहिलंय चाहत्यांच्या प्रेमाचं एक स्वरूप म्हणजेच त्यांचे नाव. गौरव मुडेकर यांनी दाखवलेला हा अनोखा सन्मान त्यांच्या गाडीला फक्त वेग नाही तर कोल्हापूरच्या चाहत्यांच्या आठवणींची ताकद आहे. प्रत्येक नाव जणू सांगतंय एक वेगळीच कहाणी, कोल्हापूरच्या संस्कृतीशी जोडलेलं बंधन आणि गौरवच्या कारचं हे खास कनेक्शन. ही मस्टँग फक्त एक कार नाही तर कोल्हापूरच्या लोकांच्या मनाचा आरसा आहे. गौरव मुडेकर यांचं हे स्वप्न जसं वेगवान आहे तसंच आपल्या मातीच्या प्रेमानं ओथंबलेलं सुद्धा आहे. तर तुम्हाला सुद्धा GM व्लॉग्सचा प्रेमळ अनुभव घ्यायचा असेल तर नक्की फॉलो करा GM व्लॉग्स. लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन. लहानपणीपासूनच आपल्याला गाडी, भले 4 व्हीलर असू दे किंवा 2 व्हीलर असू दे, लहानपणीपासून आपल्याला खूप नाद होता. आणि बर्थडेला सुद्धा प्रत्येक बर्थडेला मी घरातून गाडी मागायचो. त्यामुळे ते जे पॅशन आहे हे कायम माझं कंटिन्यू राहील. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो तेव्हा KIT कॉलेजच्या सगळ्या आम्ही मित्रांनी मिळून गो कार्टिंग चॅम्पियनशिप, नॅशनल गो कार्ट चॅम्पियनशिप होती. तिथं आमची टीम आम्ही रजिस्टर केली. ती पहिली चॅम्पियनशिप होती आणि पहिली चॅम्पियनशिप आम्ही मारली. आणि त्यामध्ये मी त्या गाडीचा गो कार्टचा ड्रायव्हर होतो. तेव्हापासून कम्प्लीट डोक्यात आपल्या खूप गाड्याचं बसलेलं आहे. सॅक्रिफायसेस तर बरेच आले. म्हणजे विषय कसा झालेला की मला स्पोर्ट्स बाईक घ्यायची खूप इच्छा होती. प्रत्येकाला आपल्या यंग स्टेज मध्ये कॉलेजला जाताना असं वाटत असते की आपल्याकडं स्पोर्ट्स बाईक पाहिजे. तेव्हा मला खूप घ्यायची इच्छा होती, पण घरातल्यांनी काय तेव्हा मला घेऊन दिली नव्हती. पण जेव्हा माझं कॅनडामध्ये ऍडमिशन फिक्स झालं, फक्त 4 ते 6 महिने उरलेले मला कॅनडाला जायसाठी. आणि तेव्हा मला घरातल्यांनी आपले बुलेट घेऊन दिले. अजून सुद्धा आपल्याकडे ती बुलेट आहे. त्या गाडीचा नंबर सुद्धा 7000 आहे. आणि दुसरं आपलं स्वप्न होतं, जेव्हा शाहरुख खानचं गाणं ये दिल दीवाना हे जे गाणं होतं ना, तेव्हा कन्व्हर्टेबल आपण कार बघितलेली होती. आणि तेव्हा आपण ठरलेलं की आयुष्यामध्ये एकदा तरी कन्व्हर्टेबल कार घ्यायची. आणि ते पण स्पोर्ट्स कार आणि कन्व्हर्टेबल कार आपण घेतली. सुट्टी नाही हो. मला कॅनडामध्ये 10 वर्ष झाली. पण सगळ्यांनी GM व्लॉग्स गेली 1 वर्ष झालं बघितलंय. पण गेल्या 9 वर्षाचं जे स्ट्रगल होतं हे मोस्टली कुठे डिस्क्लोज झालेलं नाही किंवा मी कधी डिस्कस पण केलं नव्हतं. पण सुरुवातीचे जे काही वर्ष होती जेव्हा स्टुडंट लाईफ मध्ये मी जेव्हा स्टुडंट म्हणून आलेलो
कष्ट खूप केलं, कुठल्याही कामाला लाजलो नाही. लिटरली झाडून पुसून हॉटेलमधलं काढण्यापासून, ग्रॉसरी स्टोअर मध्ये ऍज अ कॅशियर म्हणून, किंवा स्वतःची कार घेऊन त्यामधून लोकांना कार पुलिंग करणं, भरपूर भरपूर जॉब्स केलेले, कुठल्याही गोष्टीला न लाजता. या गोष्टी कुणाला बऱ्याच लोकांना माहित नाहीत अजून, पण कधी कुठल्या कामाला लागलो नाही. फुल टाइम जरी मला जॉब लागलेला, फुल टाइम जॉब लागून 40-45 तास मी ऑफिसमध्ये करून सुद्धा अजून 20-25-30 तास मी पार्ट टाइम सुद्धा करायचो. का? कारण का माझं स्वप्न होतं की स्टुडंट लोन जे आहे सगळ्यात पहिल्यांदा फेडून टाकायचं आणि आपल्याला गाडी घ्यायची आहे. तर कॅनडामध्ये आमच्या सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यात पहिली गाडी आपली होती आणि आपल्याकडे एकट्याकडे लायसन्स होतं. एवढी सगळी आम्ही मजा करायचो, गाडीतून सगळ्यांना फिरायला घेऊन जायचो, ट्रिप्स काढायचो. एकटा खावण्याकडे लायसन्स हो. लिटरली तुम्हाला पटणार नाही, 11 तास कंटिन्यू एकट्यानं ड्रायव्हिंग केलेलं मी. सगळे आम्ही स्टुडंट्स होतो, एकट्याकडे गाडी, एकट्याकडे लायसन्स, करणार काय? सगळी घुमत 11 तास ड्रायव्हिंग केलं. तेव्हाचे दिवस खूप वेगळे होते. पण असं नाही की बाबा घरातून सपोर्ट आहे त्यामुळं इकडे आल्यानंतर काय हातपाय पसरायचे असं कधीच आपण केलं नाही. घरातल्यांनी इकडे पाठवायचं काम आपल्याला केलं आणि एकदा पाठवल्यानंतर राम राम. तुम्ही जेवढा तुम्ही मला घरातल्यांनी सपोर्ट केला इथपर्यंत, दॅट्स मोर दॅन इनफ. आता इथून पुढे आपल्याला सगळ्या स्वतः गोष्टी करायच्या आहेत. आता आपण मागं पडायचं नाही, हेच आपल्या डोक्यात हेतू होता. 2019ला MBA करायला ठरवलं. पहिले 3 वर्ष मी ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष मी जॉब केला, त्यानंतर मग MBA करायचं ठरवलं. त्या 3 वर्षामध्ये जवळजवळ मी 2-2.5 वर्ष पार्ट टाइम जॉब करत होतो. फुल टाइम जॉब चालू असताना MBA करायला गेलो. पहिले 4 महिने अंडरस्टँड करून घेतलं की स्टडी कसा आहे, काय आहे. ते झाल्यानंतर परत MBA चालू असताना सुद्धा मी पार्ट टाइम करत होतो. म्हणजे असं नाही की बाबा फुल टाइम केलाय ऍज अ इंजिनियर म्हणून जॉब, आता पैसे मिळवलेत, आता MBA ला कशाला का जॉब करायला लागतोय, तसं नाही. तेव्हा सुद्धा मी डिलिव्हरी ड्रायव्हरचा जॉब केलाय. एवढ्या ठिकाणी डिलिव्हरी ड्रायव्हरचा जॉब केलाय, तुम्ही विचारू नका. ती पण एक अशी फेज होती की बाबा तुम्ही चालू असलेला पगार सोडायला लागलाय. लक्षात आलं काय? चालू असलेला पगार सोडताय तुम्ही आणि एज्युकेशन घ्यायला लागतं. एवढी मोठी रिस्क होती, पण ती आपण घेतली आणि त्यानंतर आपण MBA केलं. आवड मला पहिल्यापासून होती. भले मी कोल्हापुरात जरी होतो तेव्हा सुद्धा फोटोज काढून पोस्ट करायचे म्हणा, किंवा कॅनडाला आल्यानंतर सुद्धा मी कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होतो. पण सुरुवातीला मी काही फनी व्हिडिओज बनवले, थोडेफार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवले, पण ती गोष्ट किंवा ती आवड मला ह्या लेवलला घेऊन जाईल कधीच मला वाटलं नव्हतं. बरोबर आपल्याला सोशल मीडियावर प्रॉपरली ऍक्टिव्ह जर तुम्ही म्हटला तर राहून साधारण 1 वर्ष झालं. 23 डिसेंबर 2023ला पहिला व्हिडिओ आपण टाकलेला. त्यानंतर मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि आज आपण 1 वर्षानंतर आपला 1,33,000 प्लस लोकांचा इंस्टाग्राम फॅमिली आपली तयार झालेली आहे. पण सुरुवात अशीच सहज म्हणून केलेली. आपल्याला आवड होती व्हिडिओज टाकायचे, फोटोज टाकायचे, त्यातून
एक एक गोष्टी वाढत गेल्यानंतर लक्षात आलं की बाबा आपली जबाबदारी आता वाढलेली आहे, कारण का आपल्याला लोक एवढे फॉलो करतात, तर सिरियसनेस एक येणं महत्वाचं आहे. कारण का एक रिस्पॉन्सिबिलिटी येते की काही पण तुम्हाला टाकून चालत नाही. अशा वेळेला तुम्हाला प्रॉपर विचार करून गोष्टी टाकायला लागतात, जेणेकरून तुमची इमेज खराब झाली नाही पाहिजे किंवा एक रॉंग मेसेज लोकांना गेला नाही पाहिजे. त्यामुळे एक बर्डन म्हणा किंवा एक डोक्यात बॅक ऑफ द माइंड कायम चालू असते की कुठला व्हिडिओ टाकायचा आहे आणि त्याचा निगेटिव्ह आपल्या लोकांवर इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे. या गेल्या 1 वर्षाच्या जर्नीमध्ये आणि इथून पुढे सुद्धा ते माझ्या कायम डोक्यात असणार आहे. आणि दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे मस्टँगवर जी आपण नावं लिहिली, लिटरली हजारो लोकांनी मला प्रश्न विचारलाय की ते सांगितलं कोणी तुला, तुझ्या डोक्यात आलं कसं. लिटरली रॅन्डम थॉट होता हा, लिटरली रॅन्डम थॉट होता. मी सहज बसलेलो आणि मी म्हटले की अरे असं आपण करू शकतोय, मस्टँगवर नावं लिहूया. आपल्या लोक आपल्याला एवढी फॉलो करतात आणि आपल्या व्हिडिओवर कमेंट करतात, त्यांच्यात एक पर्सनल कनेक्शन झालं पाहिजे असं मला वाटत होतं. त्यामुळे म्हटलं की काय होत नाही, तर आपली एवढी भारी जरी गाडी असेल तरी आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. प्रत्येकाचं नाव गाडीवर ज्यांचं लिहिलंय सगळ्यांची नावं वाचलीत आणि त्या गाडीवर लिहिलेली आहेत. जेव्हा आपण हे नावं लिहायला चालू केलं तेव्हा साधारण आपले 25 ते 30 हजारच्या आसपास फॉलोअर्स होते. नोकरीनिमित्त कॅनडामध्ये राहत असलेल्या कोल्हापूरच्या एका तरुणाने त्याच्या सोशल मीडियावरच्या फॉलोअर्सची नावं स्वतःच्या फोर्ड मस्टँग गाडीवरती लिहिली आहेत. का सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने चक्क आपल्या महागड्या गाडीवर आपल्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची नावे स्वतःच लिहिली आहेत. गौरव मुडेकर असे या कोल्हापूरच्या तरुणाचे नाव असून सध्या तो कॅनडामध्ये नोकरीनिमित्त राहतो. नमस्कार, रेडिओ सिटी 91.1 ची मी आरजे शशि सोनाली तुमच्यासोबत. वीकेंड आला की आपल्या सगळ्यांचेच बाहेर फिरायचे प्लॅन्स बनतात. माझाही प्लॅन ठरलेला आहे. मी माझ्या पुण्यातल्या स्टुडिओमध्ये जाणार आहे थेट कॅनडाला. त्याचे कारण काय? त्याचं कारण आहे आपला महाराष्ट्रीयन मुलगा जो कॅनडामध्ये आहे आणि तो तिकडे एक कमाल रेकॉर्ड करतोय आणि त्या रेकॉर्डमुळे तो आज जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्याच्या रेकॉर्ड बद्दल त्याच्याबद्दल खूप काही तुम्हाला ऐकायला. गौरवने त्याच्या फोर्ड मस्टँग वरती त्याचे फ्रेंड्स आणि सगळे इंस्टाग्राम फॉलोअर्सची नावं लिहिलेली आहेत आणि तो असे भन्नाट रेकॉर्ड्स करत असतो, जसे की 24 तास राहणार आहे आपण आपल्या मस्टँग मध्ये. आणि बऱ्याच वर्षांनंतर तो कोल्हापूरला येणार होता आणि रेडिओ सिटीला तो भेट द्यायला आला नाही, आरजे हर्षदाला भेटला नाही, तिच्या शो मध्ये आला नाही. असं होईल का? पण ती कन्सेप्ट एवढी लोकांना आवडली, त्यामुळं डेफिनेटली मला त्याचा खूप फायदा झाला. भरपूर लोक जोडली गेली, कनेक्टेड झाली. त्यातून मग एक 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 गोष्टी अजून चांगल्या होत गेल्या, वाढत गेल्या आणि लोकांचं प्रेम वाढत गेलं, आपले फॉलोअर वाढत गेले. ते त्यांना आवडले की बाबा हा व्यक्ती भले कॅनडामध्ये जरी असला तरी आपल्या मातीशी जोडला गेलेला आहे. सोशली मी कायम ऍक्टिव्ह असल्यामुळं कॅनडामध्ये सुद्धा गेट टुगेदर घेणं किंवा स्टुडंट लाईफमध्ये की लोकांना घरी बोलवणं, छोट्या मोठ्या पार्टीज करणे हे कायम चालू असायचं. पण स्टुडंट लाईफ झाल्यानंतर प्रोफेशनल लाईफला गेल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे अजून मोठ्या लेवलला आपल्याला गेलं पाहिजे. त्यामुळे कॅनडामध्ये मराठी कट्टा म्हणून एक ग्रुप आहे, तर मी त्या इव्हेंटच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये सुद्धा आहे. तर आम्ही बरेच इव्हेंट्स ऑर्गनाईज करत असतो. दिवाळी झाली, दसरा झाला किंवा असे बरेच वेगवेगळे मराठी सण आले की त्याच्याशी रिलेटेड आम्ही कार्यक्रम घेत असतो. बरेच मोठी टीम आहे, व्हॉलेंटियर्सची सुद्धा टीम आहे, ऑर्गनायझिंग कमिटीची सुद्धा टीम आहे. जवळजवळ 2000च्या आसपास व्हॉट्सअप ग्रुपवर मेंबर्स ऍड आहेत आणि फेसबुक ग्रुपवर सुद्धा बरेच मेंबर्स त्यावर ऍड आहेत. त्यामुळे आमचा कायम प्रयत्न असतोय की मराठी कम्युनिटीला कसं एकत्र आणायचं, कसे इव्हेंट्स घ्यायचे जेणेकरून कॅनडामधला हेक्टिक आणि स्ट्रेसफुल लाईफ मधनं बाहेर तर पडायलाच लागतंय आपल्याला. त्यामुळे असे काहीतरी आम्ही फन ऍक्टिव्हिटीज कायम घेत आलेलो आहे. मग जेव्हा इंस्टाग्रामची जर्नी चालू झाली तेव्हा असं झालं की काहीतरी कॉन्टेस्ट घ्यायचे. असं नाही की बाबा रेग्युलर तुम्ही व्हिडिओज टाकायला लागलाय, व्लॉग्स टाकायला लागले आणि झालं तुमचं काम. तर तसं आपल्याला कधीच करायचं नव्हतं. आपण गणपती कॉन्टेस्ट घेतली. जवळजवळ 40,000च्या आसपास आपल्याला कमेंट आल्या.
त्यानंतर आपण मंडळांना पावती सुद्धा आपण काही कॉन्टेस्ट मध्ये दिल्या. काय विषय टॉपचा विषय भावा. टॉपचा विषय गौर जाऊ ना कॅनडातला वर्गण दिलाय. टॉपचा विषय की मग काय विषय आडत गौरदा वर्गण दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. कोल्हापूरला पुराचा फटका बसलेला, तिथे सुद्धा आपण मागं पडलो नाही. तेव्हा सुद्धा आपण कॅनडामध्ये असून सुद्धा पूरग्रस्तांना कोल्हापुरातल्या आपण मदत केली. त्यामुळे ही अशी जर्नी माझी चालूच होती, ज्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्टेस्ट आणि इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन लोकांना धरून ठेवायचा माझा कायम प्रयत्न होता. मग फायनली दिवस आला जिथं आपल्याला ठरलं की कोल्हापूरला जायचं आहे. आता आपण 3 वर्ष जवळजवळ मी कोल्हापूरला गेलो नव्हतो आणि आता टाइम आला की बाबा आता कोल्हापूरला आपल्याला जायचं. जेव्हा ठरलं तेव्हा माझ्या डोक्यात आलं की एवढी लोक आपण जोडलेली आहेत, तर आपल्याला त्यांना भेटायचं आहे, एक छोटासा मीटअप घ्यायचा आहे असं आपण ठरवलं. मग आपली फेवरेट तारीख, नॉट तारीख बट नंबर 7, मी म्हटलं 2 डिसेंबरला आपण पोहोचणार, 7 डिसेंबरला आपण इव्हेंट घ्यायचा. आणि सगळं झालं, रंकाळ्यावर इव्हेंट घ्यायचा ठरला. आणि विषय कसा व्हायला लागला, मी सुरुवातीचे 4-5 दिवस जाईल तिथं मला लोक ओळखायला लागली, भेटायला लागली, फोटो काढायला लागले आणि असं व्हायला लागलं की अरे हे तर आपण एक्सपेक्ट केलंच नव्हतं आणि विषय काय वेगळाच व्हायला लागला इकडं. तर मग 5 आणि 6 तारखेला स्टोरी टाकली किती लोक येणार आहेत आणि येणारा आलेला रिस्पॉन्स बघितल्यानंतर कंप्लीट डोक्याला शॉर्ट बसला. मी म्हटलं हे काय आता आपल्या आवाक्यातलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला प्रॉपर ऑर्गनाइज्ड इव्हेंट, प्लॅन्ड इव्हेंट करायला लागणार. तर त्यासाठी मग आपण ठरवलं की 7 तारखेला नाही तर 21 तारखेला प्रॉपर ऑर्गनाइज्ड मीटअप करायचा. मग काय सुट्टी नाही, एवढी धावपळ झाली होती. घरात मी अजिबात लक्ष सुद्धा दिलं नाही, घरात भेटलं सुद्धा नाही मी. आणि स्टेज झालं, म्युझिक सिस्टम झाली, अँकर, टी शर्ट्स गिव्ह अवे, सुपर बाईक्स वरून एंट्री, एकापेक्षा एक खतरनाक प्लॅन्स व्हायला लागले. 500 लोकांचं जेवण दिलं आपण, लाईट सिस्टीम, कम्प्लीट शिट्ट्या गुल करून टाकणारा इव्हेंट आपला प्लॅन करत होतो आपण. मी लिटरली 5 दिवस दिल्लीमध्ये होतो, 16 ते 20. सगळं मॅनेजमेंट ही गोष्ट फक्त आणि फक्त फोनवरून झालेली, सगळं फोनवरून केलेलं आहे. एंड मला तर कधी कधी विश्वासच बसत नाही की हे सगळी गोष्ट आपण कॅनडावरनं इंडियाला गेल्यानंतर 4-5 दिवसामध्ये ऑर्गनाईज केलेली. नेक्स्ट लेवलला आपण ऑर्गनायझेशन केलं आणि खतरनाक इव्हेंट झालं. तुम्ही तर इव्हेंट बघितलेला नाही. आणि फायनली तो दिवस आला, 21 तारीख. एवढं धाकधूक होत होतं की एवढा मोठा इव्हेंट आपण ऑर्गनाईज केलेला आहे, लोक येतील का नाही, लिटरली लोक येतील का नाही एवढं टेन्शन होतं मला. की असं व्हायला की आपण एवढा प्रयत्न केलेत, डोकं लावलंय, कष्ट, टाइम, पैसे, आणि लोक येतील का नाही. 4 वाजले, 1 तास आधी 5 वाजता आपण इव्हेंट ठेवलेला. 4 वाजता मी स्टेजवर बसलो. स्टेज सगळं चालू होतं, मॅनेजमेंट, म्युझिक सिस्टीम चालू होती लावणं, त्यानंतर लाईटची गोल पोस्ट लावणं चालू होतं. माझं धाकधूक व्हायला लागले. तिथनं लोक आली, तिथं भेटायला लागले थोडी लोक. मी गेलो आत. तिथं आत गेल्यानंतर बसलो थोडं, कारण का लोक किती येतील काय येतील माहित नव्हता अंदाज. मग 5 वाजले, 5:30 वाजले, 6 वाजले आणि मग माझं स्टेजच्या इथं स्मिथ सोबत माझं बोलणं चालू होतं की लोक आलीत नाही आलीत. तो म्हटला 200 झाले, साधारण 300, 400. 6-6:30 वाजता मग मला फोन आला की अरे गर्दी असली झाल्या. मग माझा कुठं जीव भांड्यात पडला की बाबा एवढं जे आपण सगळं प्लॅनिंग केले ते कुठं ना कुठं कामाला यायला लागलंय. वर्थ इट जे आपण कष्ट घेतलेले, सगळ्यांनी, बऱ्याच लोकांनी आपल्याला या ठिकाणी हेल्प केलेली. तर सगळ्यांचे कष्ट, टायमिंग आणि सपोर्ट त्याला कुठं ना कुठं तरी पोचपावती मिळायला लागल्या. मग 7 वाजता आपली एंट्री
झाली बाईकवर. आवाज ऐकल्यानंतर सगळे लोक कम्प्लीट चक्केचाळ लोकांच्या लोक येऊन कम्प्लीट गर्दी केल्या. गाडीवर मी बसलोय, रेस करायला लागलोय, पुढे यायला लागलोय. हळूहळू लोकांची गर्दी वाढायला लागल्या. मी चाललोय ड्राईव्ह करत आणि फायनली झाली आपली एंट्री कुठं, मेन लॉन्चच्या इथं. लॉन्चच्या इथे एंट्री झाल्यानंतर 6 बॉडीगार्ड आपल्या आजूबाजूला आपल्याला सेफली एंट्री पासून कुठं स्टेजवर नेईपर्यंत. मला कम्प्लीट सुचायला तयार नाही की एवढी लोक आलेली, एवढी गर्दी चाललेली आणि त्यातून वाट काढत मला बॉडीगार्ड्सनी तिथून स्टेजपर्यंत नेलं. शपथ काय फिलिंग होतं तेव्हा मला वाटलं की बाबा आता हा ऍक्च्युली इव्हेंट झालेला आहे सक्सेसफुल. आता निवांत राहायला काय हरकत नाही का, कारण का गर्दीची आपण म्हणत होतो ती अपेक्षेपेक्षा जास्त झालेली आहे आणि तो लोकांनी सपोर्ट दिला, डान्स झाले. त्यानंतर बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सना आपण बोलवले की सगळ्यांना कॉमन प्लॅटफॉर्म तिथं मिळेल आणि लोकांची डिस्कशन होईल, चर्चा होईल, एकमेकांसोबत बोलणं होईल. थोडेफार इव्हेंट्स घेतले आपण. सगळ्या मुली इन्फ्लुएन्सर ज्या आहेत आपल्या, तर त्यांना सगळ्यांना स्टेजवर बोलवून आपण त्यांच्यासोबत छोटासा एक इव्हेंट घेतला. त्यानंतर सिंगिंगचा इव्हेंट झाला. एकापेक्षा एक भारी खतरनाक आपले इव्हेंट झाले. पण ओव्हरऑल GM मीटअप हा सक्सेसफुल झाला असं आपण म्हणू शकतोय. आणि ते फक्त आपल्याला मिळालेल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आणि तुमच्यामुळं हा इव्हेंट आपला सक्सेसफुल झालेला आहे. असंच प्रेम असू द्या आणि मी कायम प्रयत्न करत राहीन माझ्या साईडून की कितपत लोकांना कशा पद्धतीनं हेल्प करता येईल आणि पुढच्या वेळेला आल्यानंतर अजून